नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठा आणि महार एकच आहेत का हा एक शोधनिबंध। मराठा आणि महार या दोन समाज घटकांमध्ये शतकानुशतके वेगवेगळ्या कल्पना, समजुती, सामाजिक अंतर आणि धार्मिक परंपरा विखुरलेल्या दिसतात। परंतु इतिहासाच्या खोल थरात गेले असता या दोन्ही समाजांचे पूर्वज एकाच सामाजिक भूगोलातून आलेले, समान कुळे किंवा आडनावे असलेले, एकाच कुटुंब परंपरेच्या कुलदैवतांचा वारसा असलेले, समान युद्धकला अवगत असलेले, एकसारखी ग्रामरचना व समान सामाजिक वसाहती लाभलेले होते यांचे अनेक पुरावे दिसतात। मित्रांनो, आपण मराठा आणि महार एकच आहेत का या प्रश्नाचा व्यवस्थितरित्या शोध घेतला असता आपणास मराठा आणि महार समाज एकाच मूळ मार्शल रेस, एकाच कुळवंश, एकाच ग्राम संस्कृतीतून विकसित झालेले आणि पुढे राजकीय, धार्मिक आणि सामाजिक उलथापालथींमुळे स्थान वेगवेगळे झालेले असे दोन समाज दिसतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस वॉल्यूम 17 मधील भाग 2 पृष्ठ क्रमांक 137 पुढे जे विवेचन केले आहे त्यातही महारांचा पूर्वइतिहास, ग्रामकाठावर त्यांच्या वस्त्या का निर्माण झाल्या, ते अस्पृश्य कसे झाले याचे ऐतिहासिक विश्लेषण दिलेले आहे। हा शोधनिबंध सर्व स्रोतांच्या आधारे खालील मुख्य मुद्द्यांवर आधारित आहे। तर ते मुद्दे आता आपण बघणार आहोत। 1. महार या शब्दाचा पहिला लिखित पुरावा काय आहे? महार या शब्दावरून महाराष्ट्र हे नाव पडले का? 2. मराठा समाजातील 96 कुळे ही महार समाजात देखील आढळतात। 3. मराठा समाजाची कुलदैवते महार समाजात देखील समान आढळतात। 4. योद्धारचा जोहार हा अपभ्रंश मराठा महारातील प्राचीन योद्धा संस्कृतीचे द्योतक वाटतो। 5. मराठा आणि महार दोघेही मार्शल रेस। 6. महारपूर्वी कोण होते? डॉक्टर आंबेडकरांचे विवेचन। 7. महारांना गावकुसाबाहेर का ठेवले गेले? टोळी युद्धातील पराजय व पराभूतांचे सामाजिक स्थान। 8. महारांना वेस्कर किंवा ग्रामरक्षक कार्य का दिले गेले? 9. बुद्धांनी गायीच्या बळीवर बंदी घातल्याचा सामाजिक परिणाम। ब्राह्मणांचे शाकाहाराकडे वळणे, महारांचे मृतमांस खाणे, अस्पृश्यतेचा विकास। 10. महार या नावाचा उगम। मृत आहार म्हणजेच डेड मीट ईटर्स या संकल्पनेवर आधारित लोकव्युत्पत्ती। चला तर मग आजच्या या आपल्या शोधनिबंधाला सुरुवात करूया। भाग 1. महार या शब्दाचा पहिला लिखित पुरावा काय आहे? महार या शब्दावरून महाराष्ट्र हे नाव पडले का? डॉक्टर आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस वॉल्यूम 17 मधील भाग 2 मधील पृष्ठ क्रमांक 137 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयावर लिखाण केलेले आहे। यामध्ये महारपूर्वी कोण होते या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की इंग्रज इतिहासकार विल्यम्स जो आहे त्याने असं लिहिलं आहे की महार शब्दापासून महाराष्ट्र हा शब्द तयार झालेला आहे। त्यावर डॉक्टर आंबेडकर म्हणतात की विल्यम जे म्हणतो त्याला तर्क नाही किंवा ते त्यांना पटत नाही। का पटत नाही? कारण महार शब्दाची उत्पत्ती पाहिली आणि महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती पाहिली की त्यावरून आपल्याला स्पष्टपणे कळेल की महार आधीचे आहेत की महाराष्ट्र आधीचा आहे। तर डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की संस्कृत साहित्यात जसे की वेद असतील किंवा मनुस्मृती असेल तर वेद व मनुस्मृतीमध्ये कुठेही महार शब्दाचा उल्लेख सापडत नाही। तर मनुस्मृतीमध्ये अस्पृश्य म्हणून त्यात चांभार शब्दाचा उल्लेख आहे। त्यानंतर बौद्ध साहित्यातील पाली साहित्य बघितले तर त्यात अस्पृश्य म्हणून फक्त मांग या जातीचा उल्लेख आहे, पण महार या शब्दाचा उल्लेख नाही किंवा जातीचा उल्लेख नाही। तर मग महार या शब्दाचा लिखित पुरावा कुठे आढळतो? तर तो आढळतो 11व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये। म्हणजे महार या शब्दाची उत्पत्ती किंवा पहिला लिखित पुरावा 11व्या शतकात ज्ञानेश्वरीत सापडतो, पण महाराष्ट्र हे नाव मात्र त्यापूर्वीच आहे। म्हणजेच बाबासाहेब असं म्हणतात की महार हा शब्द नंतरचा आहे आणि महाराष्ट्र हा शब्द आधीचा आहे। जर महार या शब्दापासून महाराष्ट्र तयार झाला असता तर महार शब्द आधीचा राहिला असता आणि महाराष्ट्र शब्द नंतरचा राहिला असता। म्हणजेच विल्यमचे जे मत आहे ते बाबासाहेब आपल्या पहिल्या उतार्यामध्येच खोडून काढतात आणि स्पष्ट करतात की महारांपासून महाराष्ट्र हा शब्द तयार झालेला नाही। भाग 2. मराठा आणि महार समान कुळ परंपरेचे पुरावे। 96 कुळे दोन्ही समाजातील आश्चर्यकारक साम्य। मराठा समाजातील मूळ 96 कुळे महार समाजातही जवळजवळ तशीच आढळतात। उदाहरणार्थ जगताप, पवार, शिंदे, मोहिते, भोसले, इंगोले, इंगळे, गायकवाड, कदम, घुले, कानेटकर, जावळे, चव्हाण, चौरे, लहाने, साळुंखे, देशमुख, पिंगळे, जावंजी इत्यादी ही सर्व कुळे आणि आडनावे मराठा समाजातील 96 कुळी मराठे या श्रेणीत आणि महार समाजातील अनेक गावांमध्ये शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहेत। इतिहासातील मूलभूत तत्त्व: जर दोन समाजांमध्ये कुळ व कुळदेवता समान असतील तर सामाजिकदृष्ट्या ते एकाच वंशातून
एकाच समूहातून किंवा एकाच प्राचीन जमातीतून विकसित झालेले असतात. कुळ प्रणाली ही आडनावांपेक्षा वंशपरंपरा दर्शवते. त्यामुळे मराठा व महार यांच्या कुळनावातील साम्य हे योगायोग नव्हे, ते सांस्कृतिक आणि रक्तसंबंधातून आलेले ऐतिहासिक सत्य आहे. हे आपल्याला येथे लक्षात घ्यायला हवे. भाग 3. कुलदैवतांची समान परंपरा. भारताच्या ग्रामीण समाजात कुलदैवत हा सर्वात महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक दुवा आहे. कुलदैवत हे व्यक्तीच्या धर्मापेक्षा जुने आणि कुटुंबापेक्षा मोठे असते. मराठा समाजातील प्रमुख कुलदैवते जसे खंडोबा, भैरवनाथ, मार्तंड भैरव, भैरव भाविका, जोगेश्वरी, जेजुरीचा खंडोबा, रेणुका माता, मच्छिंद्रनाथ, जाखाई, भवानी व मसोबा इत्यादी. हीच देवतास्थाने महार समाजातही आढळतात. हे सर्व येथे का महत्त्वाचे आहे तर धर्म, भाषा, संस्कृती बदलू शकतात, परंतु कुलदैवत बदलत नाही. कुलदैवत शेकडो पिढ्यांपासून एकच राहते. दोन्ही समाज एकाच कुलदैवताला मानणं हे एकच मूळ असण्याचा अत्यंत मजबूत पुरावा आहे. भाग 4. योद्धारचा जोहार हा अपभ्रंश आणि समान संस्कृती. यात मराठा आणि महार हे अभिवादन करताना जोहार म्हणतात, तर हा शब्द योद्धार या प्राचीन शब्दाचा लोकभाषेत झालेला अपभ्रंश मानला जातो. योद्धारचा योहार आणि योहारचा जोहार हा अपभ्रंश आहे. याचे उदाहरण डॉक्टर आंबेडकर त्यांच्या डॉक्टर आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेसमध्ये व्हॉल्यूम 17मधील भाग 2मधील पृष्ठ क्रमांक 137 पासून पुढे असलेल्या 14 पानी शोधनिबंधात करतात. ते लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपडे यांना जे पत्र लिहिले होते त्यात त्यांनी मालोजी घोरपडे यांना जोहार हे अभिवादन लिहिले होते. म्हणजे मराठा व महार दोन्हीही जोहार हा शब्द अभिवादनासाठी वापरत होते. हा प्रचलित अभिवादन प्रकार उत्तरेकडील भिल, कोळी, गोंड, कोलाम अशा बहुतेक युद्धक जमातीत देखील आढळतो. महाराष्ट्रातील मराठा आणि महार या दोन्ही समाजात जोहार हा शब्द टिकून राहणे हे त्यांच्या पूर्वजांचे योद्धा जातीतून येणे सिद्ध करते. याचा अर्थ दोन्ही समाजांची युद्धक संस्कृती, सैनिकी जीवनशैली आणि लढवय्यापणा समान होता असा होतो. भाग 5. दोन्ही समाज मार्शल रेस. ब्रिटिशांनी महाराष्ट्रात 2 समाजांना अधिकृतपणे मार्शल रेस मानले आणि ते म्हणजे 1 मराठा आणि 2 महार. इंग्रजांनी दिलेल्या वर्णनात दोघांची वैशिष्ट्ये एकसारखीच दिली आहेत. उंच, धिप्पाड शरीरयष्टी, शारीरिक ताकद, युद्धकला, तलवारबाजी, वाघनख्याचे ज्ञान, अपार शौर्य, सैन्यातील शिस्तप्रियता व कठीण भौगोलिक परिस्थितीत लढण्याची क्षमता इत्यादी. मराठा सैन्य व महार सैन्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशवे काळापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महार पायदळाचा मोठा हिस्सा होता, तर मराठा हे घोडदळ, सरदार वर्ग आणि प्रशासकीय नेतृत्वात होते. इतिहासाच्या रचनेवरून हे दोन्ही समाज अतिशय निकटच्या पूर्वजांमधून विकसित झालेले असल्याचे स्पष्ट होते. भाग 6. महार पूर्वी कोण होते? डॉक्टर आंबेडकरांचे विश्लेषण. रायटिंग्स अँड स्पीचेस व्हॉल्यूम 17 पेज नंबर 137 ऑनवर्ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉल्यूम 17मध्ये स्पष्ट लिहिले आहे की महार हे भारतातील प्राचीन आर्यपूर्व जमातींपैकी एक होते. ते ग्राम संरक्षक, गव्हर्नर, सैनिक आणि प्राचीन निवासस्थानांचे मालक होते. महारांची गावातील प्रमुख कामे रक्षण, चौकीदारी, शिकार, युद्ध ही होती. डॉक्टर आंबेडकरांनी पुढे लिहिले की महार हे गावाच्या मध्यवर्ती भागात राहत असत. ती एक स्वयंपूर्ण योद्धा जमात होती. नंतर राजकीय बदलांमुळे त्यांचे अधिकार कमी होत गेले. म्हणजे अस्पृश्यतेच्या आधी महार हे गावाचे मूळ मालक आणि रक्षणकर्ते होते. भाग 7. महारांना गावाच्या कुसाबाहेर का ठेवले गेले? प्राचीन काळात गावागावात टोळीयुद्ध होत असत. विजयी टोळी गावावर अधिकार गाजवत असे. पराजित टोळीला गावाच्या कुसाबाहेर राहण्यास भाग पाडत असत. त्यांच्या सामाजिक अधिकारांवर मर्यादा आणत असत. भारताच्या प्राचीन समाजव्यवस्थेत ही एक सर्वमान्य प्रक्रिया होती. जिंकणारे मुख्य समाज, हरलेले दुय्यम समाज. महार हे अशाच एका पराजित टोळीतले असल्याची धारणा अनेक इतिहासकारांनी लोकपरंपरेनुसार व्यक्त केली आहे. डॉक्टर आंबेडकरांनीही अस्पृश्यतेचे मूळ राजकीय लष्करी संघर्षामध्ये शोधले असून हे त्यांच्या मताशी सुसंगत आहे. भाग 8. महारांना वेसकर म्हणून गाव रक्षणाचे काम का दिले गेले? टोळीयुद्धात पराभूत समाजांना पूर्णपणे नष्ट न करता त्यांना गावाची काही कामे देणे हा भारतातील स्थिर सामाजिक पॅटर्न होता. महारांना खालील कामे मिळाली. वेसकर, वेशीवर पहारा देणे. गावरक्षक, गावाचे रक्षण करून गावात होणारी चोरी व दरोडे टाळणे. चौकीदारी, गावातील माहिती पोहोचवणे आणि दळणवळणाचे व्यवस्थापन करणे. यामुळे महार म्हणजेच रक्षक वर्ग ही प्रतिमा दीर्घकाळ टिकून राहिली. आजही अनेक जाती स्वतःला नाईक, मयेकर, रखवाल, वेसकर असे म्हणतात. हीच त्या पदांची परंपरा होय. भाग 9.
बुद्धांनी गाय बळीला केलेली बंदी, ब्राह्मणांचे शाकाहाराकडे वळणे, महारांचे मृत मांस खाणे आणि अस्पृश्यतेचा जन्म. मित्रांनो, या शोधनिबंधातील हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक टप्पा आहे. प्राचीन भारतात सर्व समाज गायीचे व बैलाचे मांस खात होते. वैदिक, पुराण, ब्राह्मण ग्रंथ, बौद्ध सूत्रे या सर्व ठिकाणी याचे उल्लेख आहेत. गायीचे मांस यज्ञ, श्राद्ध, अतिथी सत्कार यासाठी असे. बुद्धांनी सांगितले गायीला मारू नका, कारण गायीपासून आपल्याला दूध, शेण जे गोवऱ्या तयार करण्यासाठी म्हणजेच इंधन म्हणून मिळते, गायीचे मूत्र जे औषध म्हणून उपयुक्त आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गायीपासून शेतीसाठी ऋषभ म्हणजेच बैल मिळतो. बुद्धांनी म्हटले गाय मारणे म्हणजे शेतीची जिरणी मारणे होय. त्यामुळे बौद्ध धर्मीयांनी गायीचा बळी सोडला. प्रतिसाद म्हणून ब्राह्मणांनी स्वतःला पूर्ण शाकाहारी घोषित केले. त्यांनी गाय मारू नये अशी घोषणा केली. पुढे गायीत 33 करोड देवतांचा वास आहे अशी कल्पना सामान्य जनतेच्या मनात घातली. गायीला उपास्य रूप दिले. गावातील इतर सर्व समाजांनीही गायीचे मांस सोडले. हे पूर्ण सामाजिक बदलाचे उदाहरण होते. परंतु महारांनी मृत गायीचे मांस खाणे सोडले नाही, कारण ते गरीब होते. त्यांना आहाराचे फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. बौद्ध धर्मात मेलेल्या प्राण्याचे मांस खाण्यावर बंदी नव्हती. ते पोट भरण्यासाठी मृत गायीचे मांस खात असत. यामुळे पुढील परिस्थिती निर्माण झाली. मृत मांस खाणे म्हणजे पवित्रता विरुद्ध अपवित्रता. ब्राह्मणांनी गाय ही माता आहे असे सामान्य जनतेच्या मनावर बिंबवले. मेलेल्या गायीला हात लावू नये अशी सामान्य जनतेच्या मनात भावना निर्माण केली. यामुळे मृत गायीच्या संपर्कात येणारा समाज अपवित्र ठरवला गेला आणि अशा प्रकारे सामाजिक अस्पृश्यतेचा पहिला बीज अंकुरला. भाग 10. महार या शब्दाचा उगम. मृत आहार करणारे म्हणजेच डेड मीट ईटर्स ही लोक व्युत्पत्ती. लोकमान्यात एक व्युत्पत्ती आढळते. मृत म्हणजे म, आहार म्हणजे हार, म्हणून म अधिक हार बरोबर महार. इतिहासाने हे 100% सिद्ध केलेले नसले तरी लोकसंस्कृतीत ही कल्पना प्रचलित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार या शब्दाचा अर्थ मृत आहार खाणारे हा सांगितलेला आहे. मृत प्राण्याचा आहार खाणारे म्हणजे महार ही डॉक्टर बाबासाहेबांनी केलेली व्याख्या आहे. निष्कर्ष: वरील सर्व पुरावे, ऐतिहासिक संदर्भ, डॉक्टर आंबेडकरांचे लेखन आणि परंपरा यावरून पुढील निष्कर्ष स्पष्ट होतात. महार ह्या शब्दाचा पहिला लिखित पुरावा 11व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत सापडतो. महारांपासून महाराष्ट्र हा शब्द तयार झालेला नाही, तर महाराष्ट्र हा शब्द महार या शब्दाच्या आधीचा शब्द आहे. मराठा आणि महार या दोन्ही समाजांचे मूळ एकच आहे. त्यांच्यातील 96 कुळे समान आहेत. कुलदैवते समान आहेत. दोघेही योद्धा मार्शल रेस आहेत. दोघांचे पूर्वज प्राचीन योद्ध्यांच्या टोळ्यातले आहेत. सामाजिक विभाजनाचे मूळ टोळीयुद्धातील पराजय, अधिक आर्थिक स्थिती, अधिक धार्मिक बदल यात आहे. अस्पृश्यतेचे मुख्य कारण गायीचे मृत मांस खाण्याच्या प्रथेतून विकसित झाले. दोन्ही समाजाची खरी ओळख शूर, पराक्रमी व इतिहास निर्माता ही आहे. धन्यवाद मित्रांनो.